केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले व पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समितीचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माणगाव गांधी हॉल येथे भारत सरकारतर्फे दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वाटप कार्यक्रम 22 जानेवारी रोजी संपन्न झालाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला कोणालाही हात लावू देणार नाही आणि भारतातील कोणत्याही दिव्यांगांना काहीही कमी पडू देणार नाही। दिव्यांगांसाठी आणि मागासवर्गीय समाजासाठी भारत सरकार अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे। त्याचा लाभ सर्व समाजातील घटकांनी घ्यावा आणि आपल्या जीवनात आनंद मिळवावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी माणगाव येथे भारत सरकारमार्फत मोफत दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमामध्ये केलं आहे। एक तर दिव्यांगजनांना साहित्य वाटण्याची आमची स्कीम आहे। एलिमो कंपनी जी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांना साहित्य वाटतो। त्याचबरोबर काय फॅक्टरी ज्या आहेत, ज्या कंपन्या आहेत त्यांच्या SRS स्कीममधून आम्ही साहित्य वाटत असतो। विडीप कॅम्प आहे हा पूर्णपणे आमच्या मंत्रालयाच्या पैशातून आम्ही करतो आणि आज इथे माणगावमध्ये 1 कोटी 10 लाख रुपये जे आहे ते खर्च करून 1548 दिव्यांगजनांना साहित्य वाटण्याचा कार्यक्रम आज होता। आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली असता हा कार्यक्रम होता। त्यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होता। असे कॅम्प जे आहेत अनेक ठिकाणी घेऊन आतापर्यंत जवळजवळ आम्ही 12,000 पेक्षा जास्त कॅम्प घेतलेले आहे आणि 40 लाखापेक्षा जास्त लोकांना आम्ही साहित्य वाटलेलं आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।